कराचीमध्ये एका कन्या विद्यालयामध्ये 12 वर्षाच्या मुलीने शाळेच्या बाथरूममध्ये जाऊन एका मृत बाळाला जन्म दिला, जी मुलगी त्याच शाळेत शिकत होती. माझी सगळ्याच पालकांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, ज्यांच्या मुली शाळेत शिकत आहेत किंवा एखाद्या हॉस्टेलमध्ये टाकलेल्या आहेत. शाळेतील एका शिक्षिकेच्या तोंडूनच ही कथा आज आपण ऐकणार आहोत. ती म्हणते, नेहमीप्रमाणे त्या दिवशी मी सकाळी लवकरच शाळेत आले, परंतु आज स्टाफरूममध्ये सुद्धा कोणी अजून आलेलं नव्हतं. बोटांवर मोजता येईल इतक्याच मुली आपापल्या क्लासमध्ये जात होत्या. माझा नवरा मला शाळेत सोडून त्याच्या कामावर पुढे जात असे. त्याच्या कामाचा टाईम खूप लवकर होता. कामाचे ठिकाणही दूर असल्यामुळे तो घरून खूप लवकर निघत असे. माझी शाळा वाटेत असल्यामुळे तो मला शाळेत सोडून जात असे. त्या दिवशी मी स्टाफरूमकडे जायला लागले कारण मला माझे काही सामान माझ्या कपाटात ठेवायचे होते. पण तेव्हाच माझ्या पोटामध्ये खूप दुखू लागले. तेव्हाच माझ्या लक्षात आले की आज महत्त्वाच्या काही गोष्टी मी घ्यायचं विसरले. खरं तर माझे 28 दिवस भरले होते आणि मी देखील विसरले पॅड घेऊन यायचं. परंतु तेव्हाच आठवले की मी स्टाफरूमच्या माझ्या कपाटात या काही गोष्टी ठेवलेल्या आहेत. अजून शाळेमध्ये कोणीही आलेलं नव्हतं आणि टीचरचे वॉशरूम जास्त दूर होते. म्हणूनच मी मला लागणारी वस्तू घेऊन मुलींच्या वॉशरूममध्ये निघाले, जेणेकरून मी पटकन जाईल. मला भीती होती की माझा ड्रेस मागून पूर्णपणे खराब नको व्हायला किंवा रक्ताचे डाग त्याला नको पडायला, कारण जर असे काही घडले तर मला खूप जास्त त्याचा प्रॉब्लेम झाला असता. परंतु मुलींच्या वॉशरूममध्ये गेल्यानंतर माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. तिथली जी काही परिस्थिती होती ती मी बघितली तेव्हा माझ्या तोंडातून किंचाळीच बाहेर पडली. तेथील परिस्थिती बघून मी तशीच उलट्या पायाने मागे पळाले. मला तर उलटीच यायला लागली होती. मी इतकी जास्त घाबरले होते की माझ्या आवाजाने शाळेतील प्रिन्सिपल व 1-2 स्टाफ देखील तिथे घाईतच आला. मला असं घाबरलेलं बघून आमच्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमने मला विचारलं की काय झालं देशमुख मॅडम, तुमची तब्येत तर ठीक आहे ना? तेव्हा मी घाबरतच प्रिन्सिपल मॅडमच्या कानावर मी वॉशरूममध्ये जे काही बघितलं ते घातलं. मी सांगितलेलं खरी घटना ऐकून प्रिन्सिपल मॅडमसुद्धा जरा घाबरली आणि हैराण होऊनच माझ्याकडे पाहू लागली, कारण ही शाळा एक कन्या विद्यालय होतं आणि कन्या विद्यालयाच्या शाळेमध्ये अशी घटना घडणं हे चिंतेचं कारण होतं. माझे बोलणे ऐकून शाळेची प्रिन्सिपल मॅडम स्वतः वॉशरूमकडे निघाली आणि थोड्याच वेळात नाकावर रुमाल ठेवून वॉशरूममधून बाहेर पडली. यात बराच वेळ निघून गेला होता. तोपर्यंत शाळेत काम करणाऱ्या मावशीसुद्धा येऊन पोहोचल्या. प्रिन्सिपल मॅडमने त्या मावशींना सांगितलं की वॉशरूममध्ये जाऊन तिथे बेशुद्ध पडलेल्या त्या मुलीला घेऊन बाहेर या. त्या मावशी वॉशरूममध्ये घाईतच गेल्या, जिथे ती 12 वर्षाची मुलगी बेशुद्ध होऊन पडली होती. तिचा पूर्ण शाळेचा गणवेश रक्ताने भरलेला होता. त्यांनी तिला हळुवारपणे स्टाफ रूममध्ये आणलं. प्रिन्सिपल मॅडम सोबतच मागे अजून काही टीचर, स्टाफ व मी देखील स्टाफ रूममध्ये जाऊन पोहोचलो. प्रिन्सिपल मॅडम बोलत होती की ही गोष्ट 4 भिंतींच्या बाहेर जायला नको. आपली मुलींची शाळा आहे. जर ही घटना अशी बाहेर पडली तर शाळेचं पूर्ण नाव खराब होईल. घाईतच मुलींच्या वॉशरूमला आता कुलूप लावण्यात आलं. प्रिन्सिपल मॅडम बेशुद्ध पडलेल्या त्या 12 वर्षाच्या मुलीला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होती, परंतु काही केल्या ती मुलगी शुद्धीत येत नव्हती, कारण तिचे रक्त खूप जास्त प्रमाणात वाया गेले होते. मला तर वाटत होते की या मुलीला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात यावे, परंतु प्रिन्सिपल मॅडम खूप मोठ्या प्रमाणात घाबरली होती, कारण ही गोष्ट साधारण नव्हती. कदाचित पोलीस केस देखील होऊ शकली असती आणि शाळेबरोबरच प्रिन्सिपल मॅडमची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदनामी होऊ शकली असती. जर काही उचनीच झाली तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरे प्रिन्सिपल मॅडमलाच द्यावी लागली असती. म्हणूनच प्रिन्सिपल मॅडम झालेली घटना आतमध्येच दाबून टाकण्याचा प्रयत्न करत होती. सगळ्यांना वॉर्निंग देऊन झाल्यानंतर मॅडमने त्यांच्या ओळखीतल्याच एका डॉक्टर मॅडमला फोन केला. डॉक्टर मॅडमने देखील घाईतच येऊन त्या छोट्या मुलीचा चेकअप केला आणि मुलीला चेकअप केल्यानंतर लगेचच सांगितले की हिच्या जीवाला धोका आहे. जास्त टाइमपास केला तर कदाचित या मुलीचा जीव देखील जाऊ शकतो. जर हिला लवकरात लवकर शुद्धीत आणले नाही तर ही कोमात जाऊ शकते, नाहीतर तिचा जीव गमावू शकतो.
त्या डॉक्टरने असे बोलून तर आम्हा सगळ्यांनाच खूप जास्त घाबरवले होते. मी घाईतच प्रिन्सिपल मॅडमला म्हणाले की जास्त टाईम वाया न घालवता आपण लवकरच या मुलीला हॉस्पिटलमध्ये पाठवू. जे होईल ते आपण नंतर बघून घेऊ. मी स्वतः 2 मुलींची आई होते, म्हणूनच या मुलीचे जी हाल आहे ती बघून माझा आत्मा कापत होता. कसलाच विचार न करता मी देखील प्रिन्सिपल मॅडमसोबत त्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी लगेच तिच्यावर उपचार सुरू केले. काहीच वेळात त्या मुलीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यात आले. आता प्रिन्सिपल मॅडम लगेचच माझ्याकडे बघू लागली आणि मला म्हणाली, ही मुलगी तर तुझ्याच क्लासमध्ये शिकते ना, तुला माहिती आहे का हा चक्कर काय आहे पूर्ण? ही एका दिवसाची तर गोष्ट नाही. प्रिन्सिपल मॅडमच्या या प्रश्नांवर मी शांत झाले, कारण खरंच ही एका दिवसाची तर गोष्ट नव्हती. काही दिवसांपासून मी बऱ्याच काही गोष्टी बघत होते, अनुभवत होते आणि मला काहीतरी वेगळं जाणवत देखील होतं. परंतु मला हा अंदाजा नव्हता की ही गोष्ट इतक्या पुढेपर्यंत जाऊन थांबू शकते. थोड्याच वेळात आमची चर्चा चालू असताना प्रिन्सिपल मॅडमला शाळेतून एक फोन आला आणि सांगण्यात आले की पूर्ण शाळेमध्ये मुलींमध्ये ही गोष्ट वेगाने पसरली आहे. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी देखील सगळ्यांच्या तोंडात फक्त हीच गोष्ट सुरू आहे. आता मात्र प्रिन्सिपल मॅडम जास्त घाबरली. त्यांना भीती होती की आता ही गोष्ट वरतीपर्यंत पोहोचून त्यांची शाळा बंद पडते की काय. त्यांना तर खूप मोठ्या प्रमाणावर घाम येऊ लागला, कारण ती मुलगी स्कूल युनिफॉर्मवरती होती आणि जे काही घडलं होतं ते याच शाळेच्या 4 भिंतींमध्ये घडलं होतं. त्यामुळेच त्यांचा जीव वर खाली होत होता. त्यांना वाटत होतं की आता त्या खूप मोठ्या संकटात अडकणार आहेत. त्या घाबरतच मला म्हणू लागल्या की काहीही करून ही गोष्ट इथेच संपवून टाक. या मुलीच्या घरच्यांना बोलव. त्यांच्या मुलीने शाळेचे कशा प्रकारे नाव खराब केले ते सांगून वाईट वाईट बोलून त्या मुलीला तिच्या घरच्यांकडे सोपवून दे. मुलीवरच वाईट आरोप लावून आपण हा किस्सा इथेच संपवून टाकू आणि आपल्या शाळेत निघून जाऊ. परंतु प्रिन्सिपल मॅडमच्या या बोलण्याला मी सहमत नव्हते. मी त्या मुलीला अशा त्रासात सोडून जाऊ शकत नव्हते. माझं मन या गोष्टी करण्यासाठी मला साथ देत नव्हतं. परंतु प्रिन्सिपल मॅडमचे ऐकून मी त्या मुलीच्या घरच्यांना बोलवले. ती मुलगी एक अनाथ होती. त्या मुलीच्या डोक्यावर फक्त तिच्या आईचाच हात होता. त्या मुलीची आई माझ्याच घराच्या शेजारी धुणं भांड्याचं काम करण्यासाठी येत असे. त्यामुळे मला खूप लवकर तिच्या आईला बोलवणे सोपे झाले. जेव्हा त्या मुलीची आई हॉस्पिटलमध्ये आली आणि आपल्या मुलीसोबत काय घडले ते जेव्हा तिला समजले, तेव्हा ती ओरडून ओरडून रडू लागली आणि शाळेच्या स्टाफलाच बोलू लागली. आईच्या आकांताने हॉस्पिटलमध्ये अनेक लोक जमा झाले. आता मात्र ही गोष्ट लपणाऱ्यातील नव्हती. सगळ्यांच्या तोंडी फक्त हेच बोलणं सुरू होतं. परंतु प्रिन्सिपल मॅडमने घाईतच ही गोष्ट तिथेच बंद केली. त्या मुलीच्या आईला देखील धमकावले की तू जर आरडाओरडा बंद केला नाहीस तर तुझ्याच मुलीची बदनामी होईल, तुमचंच नाव खराब होईल. पुढे जाऊन तुझ्याच मुलीला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. प्रिन्सिपल मॅडमचे हे बोलणे ऐकून ती आई शांत झाली. आता तिथली गर्दी हळूहळू कमी केली आणि प्रिन्सिपल मॅडमने त्या मुलीच्या आईला प्रश्न विचारायला सुरू केले. तुमची मुलगी कुठे तोंड काळं करून आली, तुम्हाला माहिती नव्हतं का? तुमच्या मुलीमुळे आमच्या शाळेचं सुद्धा नाव खराब होणार आहे. प्रिन्सिपल मॅडमने दोषी फक्त त्या मुलीलाच पकडले आणि तिच्या आईला खूप ऐकवले. आता मात्र ती आई देखील शांत झाली. तिला काय बोलावं तेच समजेना. आमच्या शाळेची प्रिन्सिपल मॅडम कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळा आरोप त्या मुलीवर व तिच्या आईवर लावून मोकळं होऊन शाळेत जायच्या मार्गावर होती. कुठल्याही प्रकारे तिला फक्त शाळेचं नाव बदनाम होण्यापासून वाचवायचे होते. परंतु त्या आईच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणत होती की माझी मुलगी अशी अजिबात नाही, ती कधीच वाईट काम करत नाही. ती मुलीची आई तर मला म्हणत होती की माझ्या मुलीसोबत शाळेत असे काय घडले, माझ्या मुलीसोबत हे सगळे कोणी केले, कारण माझी मुलगी शाळेत शिवाय दुसरीकडे कुठेच जात नाही. परंतु प्रिन्सिपल मॅडम ही खूप मोठ्या विचारांची व तेज होती. कुठल्याही परिस्थितीत शाळेवर बोटे उचलू नये म्हणून ती त्या मुलीच्या आईला म्हणाली, तुझी मुलगी शुद्धीत आल्यानंतर तिलाच प्रश्न विचारू की तिच्यासोबत हे सगळे कुणी केले, कारण आम्हाला सुद्धा काहीच माहिती नाही. आणि लगेचच प्रिन्सिपल मॅडमनी माझ्याकडे बघून मला शाळेत जाण्यासाठी बोलले. परंतु सत्य तर हे होते की मी त्या मुलीला तशा अवस्थेत सोडून शाळेत जाऊ इच्छित नव्हते, कारण ती मुलगी माझ्या क्लासमधील सगळ्यात हुशार विद्यार्थ्यांमधील एक होती.
खूप सुशील संस्कृतीत मुलगी होती. मी स्वतः या गोष्टीचा पुरावा होते की ती मुलगी खूप संस्कारी होती. परंतु तरी देखील हे जे काही घडलं होतं यामागे नक्कीच कुणाचा तरी मोठा हात होता. परंतु प्रिन्सिपल मॅडमच्या सांगण्यावरून मला त्या मुलीला सोडून जावं लागलं, कारण मी देखील एक तिथे काम करणारी शिक्षिका होते. मी माझी नोकरी गमावू शकत नव्हते. म्हणून मी त्या आईचे सांत्वन करून सगळं ठीक होईल म्हणून मी प्रिन्सिपल मॅडमसोबत परत एकदा आमच्या शाळेत हजर झाले. शाळेमध्ये सगळीकडे चिंतेचे वातावरण होते. सगळाच टीचर स्टाफ एकच विचारत होता की त्या मुलीने काय सांगितले. तेव्हा आम्ही म्हटलो की आत्तापर्यंत त्या मुलीला शुद्ध आलेली नाही, त्यामुळे तिच्यासोबत काय घडले, कोणी केले हे अद्यापही समजले नाही. शाळेत संपूर्ण चर्चा रंगली होती. मी माझ्या वर्गावर गेले तेव्हा हळूहळू आवाजातच माझ्या कानावर त्या मुलीबद्दल ऐकू येत होते. प्रत्येक मुलगी ही स्वातीसोबत जे काही घडलं त्याच्यावरच चर्चा करत होती. सगळेच हैराण होते की हे असे कसे घडले. खरे तर अजून मला देखील बरे वाटत नव्हते. मलाही जे काही घडले होते, जे मी वॉशरूममध्ये बघितले होते ते माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हते. आणि एका 12-13 वर्षाच्या मुलीसोबत असे कसे घडू शकते. ही साधारण गोष्ट नव्हती जिला दाबण्याचा प्रयत्न करून ती दाबू शकते. खरं तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता. कसून चौकशी यावर व्हायला हवी होती, परंतु असे काहीच घडले नव्हते. प्रिन्सिपल मॅडमने तर सगळ्यांना ताकीद दिली होती ही गोष्ट इथेच विसरून जायची. कुणाच्या तोंडावर ही चर्चा यायला नको. पूर्ण वॉशरूमची साफसफाई करण्यात आली होती. सगळीकडे स्वच्छता करून पुरावे नष्ट करण्यात आले होते. जसं काही घडलंच नाही असे वागायला सांगण्यात आले. शाळेची सुट्टी झाली. सगळे ज्याच्या त्याच्या घरी निघाले. मी देखील शाळेतून घरी निघाले. परंतु माझी मंजिल त्या दिवशी माझं घर नव्हतंच. माझे पाय हॉस्पिटलमध्ये स्वातीकडे निघाले. ती मुलगी कशी असेल, तिला शुद्ध आली असेल का, तिने कुणाचं नाव सांगितलं असेल का, या विचारानेच मी तिथे जाऊन पोहोचले. पूर्ण रस्ता मी स्वातीबद्दलच विचार करत येत होते. ती 12 वर्षांची मुलगी, शाळेचा तो घातलेला युनिफॉर्म, त्याला लागलेलं ते रक्त, पोटातून पडलेलं ते 4-5 महिन्यांचं मृत बाळ, या सगळ्या गोष्टी मला विचित्र गोंधळात पाडत होत्या. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा स्वातीच्या आईने सांगितले की तिच्या मुलीची तब्येत आता पहिल्यापेक्षा ठीक आहे, परंतु अजूनही तिने डोळे उघडले नाही. त्यामुळे अजूनही डॉक्टर त्या मुलीला भेटण्यासाठी सहमती देत नाहीत. मी त्या मुलीच्या आईला धीर दिला. तेव्हा त्या मुलीची आई माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली आणि मला म्हणाली, बाईसाहेब, तुम्हाला तर माहिती आहे की मी एक विधवा स्त्री आहे. लोकांच्या घरी धुणं भांडे करून मुलीचे शिक्षण पूर्ण करत आहे, कारण मला वाटते की माझ्या मुलीनं शिकून सवरून मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभे राहावे. माझ्यासारखे हाल अपेक्षा तिच्या वाट्याला येऊ नयेत. माझ्यासारखं तिचं आयुष्य बर्बाद नको व्हायला, म्हणून मी लोकांच्या घरी कामे करून तिला शिकवत आहे. परंतु मला काय माहिती होतं की तुमच्या शाळेच्या 4 भिंतींच्या आत माझ्यासारख्या गरीब स्त्रियांच्या मुलींचे काय हाल होत असतील. माझ्या मुलीसोबत तुमच्या शाळेत इतकी वाईट घटना घडली. त्या स्त्रीचे असे बोलणे ऐकून मी तिला म्हणाले, तुम्ही आमच्या शाळेवर असे आरोप कसे लावू शकतात. तुम्हाला काय माहिती की शाळेतच तिच्यासोबत असे घडले असेल. खरं तर ही खूप जुनी गोष्ट असेल. तेव्हा लगेचच स्वातीची आई मला म्हणाली, 4-5 महिन्यांपासूनच माझी मुलगी शाळेच्या नावाला घाबरत आहे. जी मुलगी शाळेत यायला जितका आनंद होत असे, तीच माझी मुलगी शाळेत जायच्या नावाने थरथर कापत होती. शाळेचा युनिफॉर्म जेव्हाही ती प्रेस करून घालते तेव्हा तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येतं. मागे मागे तर माझी मुलगी मला म्हणत होती की आई, आता मला शाळेत जायचे मन होत नाही. मला तुझ्यासोबत कामाला घेऊन चल, मला नाही शिकायचे. माझी मुलगी अगोदर शाळेत जाण्यासाठी हट्ट करायची. मला शिकून खूप मोठं व्हायचं आहे, तुला विमानात बसवायचं आहे असं म्हणायची. एक दिवसही सुट्टी घ्यायची नाही, खूप जास्त अभ्यास करायची. तीच माझी मुलगी आता शाळेच्या नावाने घाबरते, मला नाही जायचं म्हणून रडते. पण तरी देखील मी तिला ओरडून रागवून शाळेत पाठवत असे की बेटा, शिकली नाहीस तर माझ्यासारखं तुलाही लोकांच्या घरी कामे करावे लागेल. माझं ऐकून माझी मुलगी शाळेत तर येत असे, पण तिच्यासोबत इतकं काही घडत होतं शाळेत हे तिला कधीच सांगता आलं नाही. स्वातीची आई जे काही बोलत होती ते ऐकून मी देखील विचारात पडले की खरंच स्वातीसोबत हे सगळं आमच्या शाळेत तर घडलं नाही ना. कारण आमच्या शाळेत देखील काही पुरुष वर्ग शिक्षक म्हणून काम करत होता. जरी शाळा मुलींची असली तरी शिकवायला काही स्टाफ पुरुषच होता. त्यापैकीच कोणी स्वातीसोबत असे केले नसेल ना. मी विचार करू लागले. त्यापैकीच आमच्या शाळेत चित्रकलेचे एक शिक्षक होते, जे जास्त करून मुलींसोबत एकांतात बोलत असे, गप्पा गोष्टी करत असे.
मुलींना काहीही समजावण्याच्या बहाण्यानं ते मुलींना आपल्या जवळ बोलावून घेत आणि बोलत. परंतु मी कुणावरही असा संशय घेऊ शकत नव्हते. जर ते सगळं खोटं निघालं तर मी स्वतः असं कुणावरही आरोप घेऊन संशय व्यक्त करू शकणार नव्हते, जोपर्यंत स्वाती शुद्धीत येऊन तिच्यासोबत कुणी काय केलं ते सांगत नाही. थोडाच वेळ झाला की माझ्या घरून फोन आला. माझ्या दोन्हीही मुली शाळेतून घरी पोहोचल्या होत्या. आता मात्र मलाही टेन्शन आलं होतं. मी स्वातीच्या आईला दिलासा दिला आणि म्हणाले की मी संध्याकाळी परत एकदा येते. माझ्या पर्समधून काही पैसे काढून मी स्वातीच्या आईला दिले. माझ्या घराकडे निघाले. मी शरीराने तर घरी पोहोचले होते, परंतु माझं मन मात्र स्वातीकडेच होतं. रात्री जेव्हा माझा नवरा घरी परतला तेव्हा आज शाळेत काय काय घडलं हे सगळं काही मी त्याला सांगितलं. माझे बोलणे ऐकून तर तो देखील चिंतेत पडला आणि मलाच बोलू लागला, ती मुलगी जर तुझ्याच वर्गात शिकत होती आणि इतक्या दिवसांपासून तिच्यासोबत हे सर्व घडत होतं तर तुझं तिच्याकडे लक्ष नव्हतं का? तुला तिच्यामध्ये काही बदल दिसले नाहीत का? तुमच्या शाळेत मुलींकडे नीट लक्ष देत नाहीत का? तेव्हा मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, ती मुलगी फक्त 12 वर्षांची होती. ती तर वयातही आलेली नव्हती. ती नाबालिक होती. हो, काही दिवसांपासून त्या मुलीचं मन शाळेत लागत नव्हतं. ती खूप हुशार विद्यार्थिनी म्हणजेच मुलगी होती. तरी देखील तिला टेस्टमध्ये खूप कमी मार्क्स मिळत होते. अभ्यासात देखील ती खूपच कमजोर पडत होती. मी हे सगळं निरीक्षण केलं होतं, पण तिच्यासोबत इतकं काही घडत असेल यावर मी गंभीरतेने विचार केला नव्हता. काही महिन्यांपूर्वी तिची तब्येतसुद्धा खूपच खराब होती. बसल्या बसल्याच तिला चक्कर देखील यायची. ती बेंचवरच डोकं टेकावून झोपून घ्यायची. मला असेच वाटायचे की तिची परिस्थिती गरीब आहे. घरचे कामं करून तिला शाळेत येणं जमत नाही. ती जास्त थकते म्हणूनच अशी झोपते. म्हणून मी तिच्याकडे जास्त लक्ष दिले नाही. परंतु काश जर तिने माझ्याजवळ काही सांगितलं असतं, मला माहिती पडले असते की तिच्यासोबत काय घडत आहे, तर मी नक्कीच तिची मदत केली असती आणि आज तिच्यासोबत जे घडलं ते घडलं नसतं. आज ती जीवन मृत्यूच्या दारात उभी नसती. माझ्या नवऱ्यानं मला समजावले, तुझी चुकी नाही म्हणाला, पण तरीही माझं मन ही गोष्ट सहन करत नव्हतं. घरातील सगळे कामे आवरून मी माझ्या नवऱ्याला मला हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले. आम्ही दोघेही जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा स्वातीला शुद्ध आली होती. मी घाईतच तिच्याजवळ गेले. मी पटकन तिचा हात पकडला. तिचा चेहरा लालसर पडला होता. तिच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. मी लगेचच तिला जवळ घेत म्हणाले, बेटा स्वाती, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. मला सांग, तुझ्यासोबत हे वाईट कृत्य कोणी केलं आणि कधीपासून तुला हा त्रास सुरू आहे? मी असं विचारल्यावर ती रडू लागली. मी खूप जास्त विचारपूस केली, तरी देखील स्वाती शांतच होती. एकही शब्द तोंडातून बोलत नव्हती. आता मात्र तिची हालत बघून मीच प्रश्न विचारणं थांबवलं, कारण अजूनही स्वाती बऱ्यापैकी ठीक झाली नव्हती. मी आता परत घरी निघून आले. मी मनापासून विचार करत होते की ही केस पोलीस स्टेशनमध्ये जायला हवी, परंतु स्वातीची आई या गोष्टीसाठी विरोध करत होती. तिला वाटत होते की ही गोष्ट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली तर माझ्याच मुलीची बदनामी होईल आणि प्रिन्सिपल मॅडमसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये केस देण्याच्या विरोधातच होती. मला तर माझी नोकरीसुद्धा वाचवायची होती आणि स्वातीला न्यायसुद्धा मिळवून द्यायचा होता. त्यामुळे मलाच या केसच्या मुळापर्यंत पोहोचायचे होते. माझ्या नवऱ्याला माझ्या मनात काय सुरू आहे हे चांगलेच समजले होते. म्हणून तो मला म्हणाला, तुला जे करायचे आहे ते विचारपूर्वक कर, कारण तू जेही करशील सगळ्यात अगोदर बोट तुझ्यावरच उचलले जाईल, कारण सगळ्यात अगोदर बाथरूममध्ये तूच त्या मुलीला बघितले होते. त्यामुळे तुला देखील विचारपूस होईल, तुझ्यावर देखील संशय व्यक्त केला जाईल आणि पोलीस तर माहिती आहे ना तुला, एखादा निर्दोष असेल तरी त्याला देखील दोषी ठरवतो आणि एकदा की तू ही केस पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली की तुला सारखं पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल. कदाचित यामुळे तुझ्या नोकरीवर सुद्धा फरक पडू शकतो. कदाचित आपल्या घरात सुद्धा अशांतता निर्माण होऊ शकते. माझा नवरा अगदी तर पुरुषांप्रमाणे टिपिकल विचार करत होता. स्वतःला दुसऱ्यांच्या प्रॉब्लेमपासून दूर ठेवू इच्छित होता. आपल्याला काय करायचं आहे म्हणून तू देखील या सगळ्यांपासून दूर राहा मला बोलत होता. परंतु मला माहिती नाही काय झाले. मला स्वातीला न्याय मिळवून द्यायचा होता. मी पण एक आई होते. स्वातीसारखेच दुसऱ्या इतर मुलींसोबत परत हे घडू नये, उद्या जाऊन माझ्याही मुलींसोबत असे काही घडू नये म्हणून मला आवाज उठवायचा होता आणि त्यासाठी मला काहीतरी नक्कीच करावे लागणार होते. आता मला काय करायचे आहे हे मला समजले होते. म्हणून मी दुसऱ्याच दिवशी प्रिन्सिपल मॅडमच्या कॅबिनमध्ये गेले आणि लगेचच म्हणाले की प्रिन्सिपल मॅडम, स्वातीसोबत जे काही घडले आहे ती केस आपण अशीच मध्ये बंद करू शकत नाही.
तिच्या आईने तर पोलीस स्टेशन नाही गाठलं, पण आपण तर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू शकतो, कारण आपल्या शाळेत ही घटना घडली आहे. आपल्याच शाळेतील कोणत्या तरी स्टाफनं तिच्यासोबत असे केले असेल. तुम्ही तर स्वतःच्या डोळ्यांनी त्या मुलीची परिस्थिती बघितली होती. त्या मुलीनं आपल्याच शाळेच्या वॉशरूममध्ये एका 5 महिन्याच्या मृत बाळाला जन्म दिला आहे. बहुतेक ती 4-5 महिन्यांची गरोदर होती. जर त्या डिलिव्हरीमध्ये ती मेली असती तर जिम्मेदार कोण असतं? देवाचे आभार आहे की या मुलीला शुद्ध आली आणि ती या संकटापासून वाचली. आता ती या सगळ्यांपासून स्वतःला सावरत आहे. परंतु माझ्या मनात विचार येत आहेत की आपल्या शाळेत दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत असे काही घडले तर. माझ्या अशा बोलण्यावर प्रिन्सिपल मॅडमने माझ्याकडे रागानेच बघितले आणि म्हणाली, देशमुख मॅडम, तुम्ही या मुलीसाठी जरा जास्तच विचार करत आहात. एकतर मी त्या मुलीच्या आईला खूप मेहनतीनं शांत केलं आहे. तुम्ही असा आवाज उठवून परत ही केस ओपन करू नका. त्या मुलीच्या उपचारासाठी मी खूप पैसे खर्च केले आणि आता हे वातावरण शांत झालं आहे. ते तुम्ही परत खोदून उकरून काढू नका. प्रिन्सिपल मॅडमच्या बोलण्यानं मी शांत झाले. तुम्ही तुमच्या क्लासवर जा. असे काही घडलेच नाही असा विचार मनात ठेवा. पोलीस स्टेशन, कंप्लेंट या गोष्टी विसरा व शाळेवर लक्ष द्या. इतकं बोलत प्रिन्सिपल मॅडम बाहेर निघून गेली. मी देखील माझ्या वर्गात आले. वर्गात आल्याबरोबर ज्या मुली बेंचवर बसलेल्या होत्या त्यांच्या चेहऱ्याकडे माझे लक्ष जात होते. त्या मुलींकडे बघून माझ्या मनात विचार यायला लागला, आज स्वातीची जी हाल झाली, उद्या जाऊन याच मुलींपैकी दुसऱ्या कुणाची तरी सुद्धा हीच हाल होऊ शकते. आणि हाच विचार मला शांततेने बसू देत नव्हता. आता मात्र मी स्वतः या गोष्टीच्या खोलपर्यंत विचारपूस करू लागले. प्रत्येक मुलीला हळूहळू स्वातीबद्दल विचारू लागले. स्वाती ज्या मुलीसोबत बेंचवर बसत होती त्याच मुलीला मी विचारपूस करू लागले. सगळ्या मुलींनी स्वातीबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगायला सुरू केल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून ती विचित्र वागत होती हे देखील सांगितलं होतं, परंतु खरं कारण काय होतं हे कुणालाही नीट माहिती नव्हतं. तेव्हाच एक मुलगी स्वातीसोबत शाळेत येत असे आणि जात असे ती मला भेटली. तिने मला एक अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे मला धक्का बसला. ती मुलगी मला म्हणाली, काही महिन्यांपूर्वी कम्प्युटरच्या सरांनी स्वातीला सुट्टीच्या दिवशी बोलवले होते, कारण स्वाती गरीब होती आणि तिला घरी कम्प्युटर घेणं शक्य नव्हतं. म्हणून शाळेतील सरांनी तिला शाळा सुटल्यानंतर वर्गातच थांबायला लावले होते, जेणेकरून ते तिचा कम्प्युटरचा एक्स्ट्रा क्लास घेतील. कारण नेहमीच कम्प्युटरमध्ये तिला खूप कमी मार्क्स मिळायचे. तिला प्रॅक्टिस करायला कमी वेळ मिळायचा. म्हणून कम्प्युटरच्या सरांनी तिला आता एक्स्ट्रा शिकवायला सुरू केलं होतं. त्या दिवशी ही स्वातीला सरांनी शाळा सुटल्यानंतर थांबवून घेतले होते. त्या दिवशी मी घरी निघून आले आणि स्वाती क्लासमध्येच थांबली होती. परंतु त्या दिवसानंतर स्वाती पूर्णपणेच बदलून गेली. तिच्या बोलण्याची चालढाल बदलली. मला वाटलं कम्प्युटरचे सर तिला जास्त महत्त्व देत आहे म्हणून तिला त्या गोष्टीचा गर्व आला. म्हणूनच माझ्या मैत्रिणीच्या नजरेत माझ्याबद्दल आता काही राहिलं नव्हतं. म्हणूनच मी स्वातीसोबत बोलणं बंद केलं होतं. हे बोलून ती मुलगी शांत झाली आणि तिचं ते बोलणं ऐकून माझ्या तर पायाखालची जमीन सरकली. मला तर चित्रकलेच्या सरांवरच डाऊट होता, पण इथे तर कम्प्युटरच्याच सरांवर आरोप लागला होता. आता माझ्या डोक्यात दुसरंच खूळ होतं. मी त्यांच्या चेहऱ्यावरचा पडदा बाजूला करणार होते. म्हणून त्या दिवशी स्टाफरूममध्ये डायरेक्ट कम्प्युटरच्या सरांकडे गेले आणि म्हणाले की मला माहिती पडले की त्या दिवशी स्वातीसोबत काय घडले आणि कोणी केले. मी असे बोलताच कम्प्युटरचे सर घाबरले आणि हैराणीने माझ्याकडे पाहू लागले आणि मला म्हणाले, जर तुम्हाला माहिती पडले असेल तर तुम्ही लगेचच पोलीस स्टेशन गाठायला हवे होते. जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा द्यायला हवी होती. इतका वेळ वाया नको घालवायला हवा होता तुम्ही. आता मात्र कम्प्युटरच्या सरांचं उत्तर ऐकून मी चकित झाले. ज्या व्यक्तीने हे सगळं काही केलं आहे तीच व्यक्ती असं बोलत आहे म्हटल्यावर मलाही धक्काच बसला. कारण जर ते आरोपी असते तर असे कधीच बोलले नसते. खूप हिंमत करूनच मी त्या कम्प्युटरच्या सरांना विचारलं, आजपासून 5 महिने झाले, तेव्हा स्वातीला तुम्ही सुट्टीच्या वेळेत क्लासमध्ये का थांबवून ठेवले होते? असे कोणते काम होते जे सुट्टी झाल्यानंतरच तुम्हाला करायचे होते? मी असे बोलताच कम्प्युटरचे सर जरा घाबरले आणि मला म्हणाले, देशमुख मॅडम, तुम्ही माझ्यावर संशय घेत आहात का? आणि तुम्हाला वाटतं की मीच स्वातीसोबत हे सगळं केलं आहे? मी शांत होते आणि ते बोलत होते आणि लगेच ते म्हणाले की स्वाती कम्प्युटरमध्ये खूप वीक होती, त्यामुळेच मी तिला एक्स्ट्रा क्लास देऊन शिकवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण लॅबमध्ये बसवून आरामात तिला शिकवू शकतो. परंतु त्या दिवशी देखील मी त्यासाठीच तिला थांबवले होते. तोच मला माझ्या घरून फोन आला.
माझ्या बायकोची तब्येत बिघडली होती. तिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या, म्हणून तिला अर्जंटमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मी देखील घाईघाईतच सगळे सोडून माझ्या बायकोकडे गेलो. तुम्हाला देखील देशमुख मॅडम माहिती आहे की 5 महिन्यांपूर्वी माझ्या घरात लक्ष्मी आली आहे आणि तोच दिवस होता. मी स्टाफरूममध्येच होतो जेव्हा मला माझ्या बायकोचा फोन आला होता. त्यामुळे घाईघाईतच मी निघालो, परंतु मला लक्षात आले की मी स्वातीला थांबवले आहे. म्हणून मी लगेचच सिक्युरिटी गार्डला सांगितले की स्वाती लॅबमध्ये माझी वाट बघत असेल, तिला घरी जायला सांगा, मला अर्जंट काम आले आहे. आणि मी स्वतः लगेचच हॉस्पिटलला निघून गेलो होतो. बस त्या दिवशी हेच घडले होते. मला चांगले आठवत आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही ही गोष्ट स्वातीला विचारू शकतात, नाहीतर सिक्युरिटी गार्डला देखील विचारू शकता. मी जे सांगितले ते अगदी खरं आहे. मला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. मी स्वतः एक मुलीचा बाप आहे. कोणत्याही मुलीसोबत मी असे वाईट कृत्य करण्याचा विचार देखील करू शकत नाही. पण तुम्ही तर माझ्यावर आरोप लावला. मी आपल्या शाळेतील मुलींसोबत यासाठी बोलतो की त्यांनी अजिबात संकोच न करता मला प्रश्न विचारले पाहिजे. त्या मुलींना माझ्याकडून जितकं नॉलेज देता येईल तितकं गेलं पाहिजे, म्हणूनच मी बोलतो. त्यांचं मन माझ्याकडून कदाचित दुखलं होतं, त्यांना वाईट वाटलं होतं. तसंच ते तिथून निघून गेले. आणि ते निघून गेल्यानंतर मी देखील परत विचारात पडले की जर कम्प्युटरच्या सरांनी हे केलं नसेल तर कुणी केलं. खरं सांगायचं तर मला अजूनही कम्प्युटरच्या सरांवर विश्वास पटत नव्हता. त्यामुळे मी लगेचच सिक्युरिटी गार्डकडे पोहोचले आणि त्याला म्हणाले, 5 महिन्यांपूर्वी कम्प्युटर लॅबमध्ये स्वातीसोबत काय घडले? मी तर अंधारात तीर सोडला होता. मला वाटले की नक्कीच काहीतरी सत्य मला समजेल, आणि तेच झालं. मी विचारलेल्या प्रश्नांवर सिक्युरिटी गार्डच्या चेहऱ्यावर चिंता पसरली आणि तो अटकतच माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागला आणि मला म्हणाला की दीदी, मला काही माहिती नाही. तेव्हा मी लगेचच त्याला म्हणाले, ठीक आहे, मी आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊ राहिले आणि आता मला सगळीच सत्य घटना कळाली आहे. स्वातीने सगळं काही खरं मला सांगितलं आहे. मी इतकं सांगून देखील सिक्युरिटी गार्डनं स्वतःचं तोंड उघडलं नाही. बस एकच बोलत राहिला की मला काहीच माहीत नाही, मी तर फक्त माझी ड्युटी करत होतो. आता पुढे काही प्रश्न मी त्याला विचारणार तोच प्रिन्सिपल मॅडम तिथे पोहोचली आणि रागातच मला म्हणाली, देशमुख मॅडम, तुम्हाला समजत का नाही? ही गोष्ट आता कधीच संपली आहे. तुम्ही हा विचार करणं बंद का करत नाही? मला देखील उद्या मीटिंगसाठी निघायचं आहे, त्यामुळे शाळेत नवीन तमाशा नकोय. प्रिन्सिपल मॅडमनं त्या सिक्युरिटी गार्डला सुद्धा घरी पाठवून दिले आणि मला देखील. प्रिन्सिपल मॅडमच्या सांगण्यावरून मी माझ्या घरी आले आणि त्याच रात्री जेव्हा मी स्वातीला भेटण्यासाठी गेले तेव्हा तिला खूप विश्वासात घेऊन मी म्हणाले की मला सांग की कम्प्युटर लॅबमध्ये तुझ्यासोबत काय घडले होते? कम्प्युटरचे सर तुझ्याकडे आले होते की दुसरे कोणी? मी असं विचारल्यावर स्वाती खूप रडू लागली, जसे मी तिच्या जखमांवर मिरची टाकली आणि त्या दिवशी तिला मला सगळं खरं सांगितलं. ती सत्य घटना ऐकून माझ्या तर तळपायाची आग मस्तकात गेली. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिने रडत मला सांगितलं, त्या दिवशी जेव्हा मी एक्स्ट्रा क्लाससाठी थांबली तेव्हा सरांना एमर्जन्सीमध्ये कुठेतरी जायचे होते. तेव्हा सिक्युरिटी गार्ड मला सांगण्यासाठी लॅबमध्ये आला. मला लॅबमध्ये एकटं पाहून त्याची नियत बिघडली आणि त्या दिवशी शाळा सुटल्यामुळे कोणीही वर्गात नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन त्या सिक्युरिटी गार्डनं माझ्यासोबत खूप वाईट कृत्य केलं आणि मला धमकावून की माझ्यासोबत जे काही घडलं ते जर कुणाला सांगितलं तर तुला जिवंतपणे मारेल, तुझ्या आईला देखील मारेल. आणि मी देखील त्या धमकीला घाबरले आणि शांत राहिले. नंतर जेव्हा तिची तब्येत खराब झाली तेव्हा तिनं ती गोष्ट त्या सिक्युरिटी गार्डलाच पहिल्यांदा सांगितली, कारण त्या दिवसानंतर नेहमीच हे सगळं घडायला लागलं होतं. सगळे विद्यार्थी निघून गेल्यानंतर तो तिला थांबवून शाळेमध्ये तिच्यासोबत असे कृत्य करत असे. आता तिला देखील या सगळ्या गोष्टींची सवय झाली होती, परंतु आपल्यासोबत काहीतरी वाईट घडत आहे, आपल्या पोटात काहीतरी वेगळं जाणवतंय ही गोष्ट तिनं त्याला सांगितली. त्याला देखील समजलं की ती गरोदर आहे, म्हणून त्याने गर्भपाताच्या वेगवेगळ्या गोळ्या आणून तिला खाऊ घातल्या. गेल्या काही दिवसांपासून तिला पोटाच्या समस्या उद्भवत होत्या आणि 2 दिवसांपूर्वी शाळेत गेल्याबरोबरच वॉशरूममध्ये तिनं 5 महिन्याच्या मृत बाळाला जन्म दिला होता. ऑपरेशनच्या गोळ्यांनी तिची ही हाल केली होती.
होती की ती बाथरूममध्येच बेशुद्ध होऊन पडली होती. जर मी वेळेतच तिथे पोहोचले नसते तर कदाचित ती मेली असती. हे सगळं ऐकून माझा तर जीव जायचाच बाकी होता. स्वातीच्या आईसुद्धा हे सगळं ऐकून मोठ्या धक्क्यातच होती. आपली मुलगी किती मोठ्या संकटांचा सामना एकटीच करत होती हे त्यांना सगळ्यांना समजलं होतं. जेव्हा मला सत्य समजले तेव्हा मी पटकनच सिक्युरिटी गार्डबद्दल विचारपूस सुरू केली. तेव्हा मी हैराण झाले की मी शाळेतून निघाल्याबरोबरच सिक्युरिटी गार्ड तिथून पळून त्याच्या गावाकडे निघून गेला. कारण त्याला समजून चुकले होते की आता माझ्यापासून त्याला धोका आहे, त्यामुळेच तो पळून गेला. त्याचे गाव कोणते होते, तो कुठून आला होता हे कुणालाच माहिती नव्हते. स्वातीच्या आईने मला ही गोष्ट पोलिसांपासून लपवायला सांगितली होती. त्यांना तिची इज्जत वाचवायची होती. आरोपी कोण आहे हे समजल्यावर सुद्धा मी काही करू शकत नव्हते. प्रिन्सिपल मॅडमसुद्धा मीटिंगसाठी निघून गेलेल्या होत्या. मी विचार करत होते की मी सगळं सत्य माहिती असूनसुद्धा अजूनही अशी शांत का? शाळेच्या बदनामीमुळे की स्वातीच्या इज्जतीमुळे? परंतु हे जे घडलं ते उद्या दुसऱ्यासोबत नको घडायला, म्हणून मागचा पुढचा कसलाच विचार न करताच मी पोलीस स्टेशन गाठलं. स्वातीला पुरावा द्यायला सांगितला. तिच्यासोबत जे काही घडलं ते सगळं सांगायला सांगितलं. आता मात्र शाळेचं नाव बाहेर पडलं. चांगलंच प्रकरण गाजलं. माझ्यासोबत बऱ्याच मुलींनी आवाज उठवला. त्या सिक्युरिटी गार्डला पूर्ण महिन्याभराने अटक झाली, कारण तो लपूनच अशा ठिकाणी बसला होता की त्याला शोधता शोधता पूर्ण महिना गेला. प्रिन्सिपल मॅडमला देखील तात्काळ सस्पेंड करण्यात आले, कारण त्यांनी खूप मोठा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या नवऱ्याला माझ्या नोकरीची चिंता होती, परंतु मी जे सत्य बाहेर काढलं त्यामुळे अनेक मुलींची मदत झाली. काही गोष्टी लपून न ठेवता मुली आपल्या आईंकडे, माझ्यासारख्या शिक्षकांकडे बोलू लागल्या आणि याचमुळे माझी देखील त्या शाळेत प्रिन्सिपल म्हणून निवड झाली. आज मी स्वातीला न्याय मिळवून देऊ शकले, म्हणून मी खूप खुश आहे. परंतु स्वातीसारखं इतर दुसऱ्या विद्यार्थिनींनी सोबत असे घडू नये याची मी आज खूप काळजी घेते. जर काही वाईट कुणासोबत घडताना दिसलं तर मी तिथेच ते बंद करते. मी एक आई होते, म्हणून मी दुसऱ्यांच्या मुलींसोबत हे सगळं घडताना बघू शकले नाही, कारण मला भीती होती की उद्या जाऊन माझ्याही मुलींसोबत असे नको घडायला. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही देखील कुणाची आई बहीण आहात, त्यामुळे अशा काही घटना कुणासोबत घडल्या तर त्यांना साथ द्या. स्वतःचा आवाज उठवा, जेणेकरून त्यांनाही तुमच्यामुळे हिंमत मिळेल. परंतु इज्जत जाईल, तुमचं नाव बदनाम होईल, बर्बाद होईल असे सांगून त्यांचे पाय मागे खेचू नका. जो कोणी आरोपी आहे त्याला शिक्षा मिळवून द्या आणि ज्या मुलींसोबत वाईट घडत आहे किंवा घडले आहे त्यांना न्याय मिळवून द्या. आपल्या लहान मुलींकडे प्रमाणापेक्षा जास्त लक्ष द्या. त्यांच्या हालचालींकडे लक्ष द्या. शाळेतून आल्यावर तुमच्यासोबत काही घडतं ते त्यांना विचारा. बॅड टच, गुड टच काय असतं हे त्यांना समजावून सांगा. त्यांचा आवाज दाबू नका. मोकळं बोलण्याची त्यांना हिंमत द्या. आपल्या मुलींसोबत इतकं मनमोकळं बोला की त्यांच्यासोबत काहीही घडलं तरी त्या तुमच्यासोबतच शेअर करतील. ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा. तुम्हाला काय वाटतं, आजही मुली सुरक्षित आहेत की नाही? छोट्या मुलींसोबत आजही असे वाईट कृत्य घडते का? तुम्हाला या स्टोरीतून काही शिकायला मिळाले का? तुमच्या कोणाच्या ओळखीतील अशा काही घटना घडलेल्या असतील तर नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.